नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. द्राक्षांच्या वेलीवर 5.5 फुटी नाग. सांगलीतील शेतकऱ्याच्या अंगावर आला काटा. पहा थरारक व्हिडिओ. सध्या राज्यासह सांगली जिल्ह्यातही उन्हाचा पारा चांगलाच वधारला आहे. या कडाक्याच्या उन्हापासून वाचण्यासाठी मुके जीव आता मानवी वस्त्यांमध्ये आणि शेतांमध्ये आश्रय शोधत आहेत. अशीच एक अंगावर काटा आणणारी घटना सांगली जिल्ह्यातील कौलापूर येथून समोर आली आहे. द्राक्षांच्या बागेत काम करणाऱ्या एका शेतकऱ्याला वेलीवर वेटोळे घालून बसलेला एक अवाढव्य नाग आढळून आला. यानंतर नक्की काय घडलं पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये. उन्हाचा तडाखा वाढल्याने सापासारखे सरपटणारे प्राणी थंड जागेच्या शोधात आहेत. कौलापूर येथील द्राक्ष बागेत काम करत असताना शेतकरी गणेश पाटील यांच्या नजरेस जे पडले त्यांनी त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. चक्क द्राक्षांच्या वेलीवर तब्बल 5.5 फूट लांबीचा नाग वेटोळे घालून बसला होता. पानापुलामध्ये लपलेल्या या नागामुळे मोठा अनर्थ घडू शकला असता. मात्र पाटील यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ सर्पमित्रांना पाचारण केलं. सर्पमित्र गजानन जाधव आणि त्यांच्या सहकार्यांनी अत्यंत कौशल्याने या नागाला चिरबंद केलं. पकडलेल्या नागाला मानवी वस्तीपासून दूर सुरक्षित नैसर्गिक आतिवासात मुक्त करण्यात आले. वाढत्या उष्णतेमुळे असे प्राणी बागेत किंवा घरात येऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी काम करताना हातमोजे आणि बूट वापरावेत असं आवाहन सर्पमित्रांनी केलं आहे.